एका छोट्याशा गावात एक गरीब पण प्रेमळ कुटुंब राहत होतं. घरात आनंद होता. पण अचानक एक दिवस सगळं बदलून गेलं. घरातील आई सतत आजारी पडू लागली. सुरुवातीला सगळ्यांना वाटलं साधा आजार असेल. पण जेव्हा डॉक्टरांनी रिपोर्ट पाहिले तेव्हा घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर हळू आवाजात म्हणाले, कॅन्सर आहे. हे शब्द ऐकताच संपूर्ण घर हादरलं. मुलांच्या डोळ्यात भीती होती. नवऱ्याच्या मनात असहाय्यता. उपचार सुरू झाले. औषधं सुरू झाली. पण दिवसेंदिवस तिची तब्येत खालावत चालली होती. घरात पैसा संपत चालला होता. आणि एक दिवस डॉक्टरांनी शांतपणे सांगितलं, आता आम्ही प्रयत्न करतोय, पण आशा खूप कमी आहे. त्या रात्री घरात कुणीही झोपलं नाही. सगळीकडे फक्त शांतता होती. त्या महिलेचा मुलगा घराबाहेर बसून रडत होता. तेवढ्यात गावातील एक वृद्ध माणूस त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, बाळा, जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा देवाचा मार्ग सुरू होतो. त्या मुलाने डोळे पुसले. वृद्धाने पुढे सांगितलं, मनापासून बाळूमामांचं नाव घे. त्या रात्री पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंब एकत्र बसलं. घरात एक छोटासा दिवा लावला आणि सगळ्यांनी डोळे मिटून प्रार्थना सुरू केली. बाळूमामा, आम्हाला शक्ती द्या. दिवस जात होते. तिची तब्येत अजूनही गंभीर होती. पण आता घरातील वातावरण बदललं होतं. भीती कमी झाली होती आणि विश्वास वाढत होता. एक रात्री ती महिला झोपली होती. अचानक तिला असं वाटलं, कोणीतरी तिच्या जवळ उभा आहे. तिने हळूच डोळे उघडले. तिच्या समोर एक तेजस्वी प्रकाश होता. पांढरे कपडे, शांत चेहरा, डोळ्यांमध्ये करुणा. तिचं मन सांगत होतं, हे बाळूमामाच आहेत. बाळूमामांनी तिच्याकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, घाबरू नकोस, देव तुझ्यासोबत आहे. इतकं बोलून ते अदृश्य झाले. सकाळ झाली. ती महिला जागी झाली. तिच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी शांतता दिसत होती. हळूहळू तिची तब्येत सुधारू लागली. डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. रिपोर्टमध्ये बदल दिसू लागले. घरातील लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण त्या कुटुंबाने एक गोष्ट कधीच विसरली नाही. बाळूमामांनी फक्त आशा दिली नव्हती, त्यांनी त्यांना जगण्याची ताकद दिली होती. भक्तांनो, कधी कधी चमत्कार औषधांमध्ये नसतो, तो श्रद्धेमध्ये असतो. आणि श्रद्धा माणसाला अशक्य वाटणाऱ्या संकटातूनही बाहेर काढते. जर तुमचाही देवावर विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिहा, बाळूमामांच्या नावानं चांग भलं. आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.